एका निवांत पण क्रूर गावात सखाराम नावाचा एक वृद्ध गृहस्थ राहत होता. सखारामचं वय झालं होतं, पण नशिबाने त्याला आयुष्यभर गरिबीच्या खाईतच ठेवलं होतं. त्याच्या अंगावरचे कपडे फाटके होते आणि राहती जागा म्हणजे गावाच्या वेशीबाहेर पडलेली एक मोडकळीस आलेली झोपडी. सखारामचा द्वेष इतकाच होता की त्याने आयुष्यात कधीही कोणाचे वाईट चिंतले नव्हते. पण त्याच्या अंगावर एक असा आजार होता ज्यामुळे गावातील लोक त्याला घाबरत. सखारामला स्पर्श केला तर आपल्यालाही तोच आजार होईल, याच भीतीने संपूर्ण गावाने त्याला वाळीत टाकले होते. जेव्हा तो गावातून जायचा तेव्हा लोक त्याच्यावर ओरडायचे, त्याला दगड मारायचे आणि तिथून हाकलून द्यायचे. भूक लागली तरी कोणी त्याला अन्नाचा एक घासही देत नसे. सखाराम शांतपणे ते सर्व अपमान गिळायचा आणि आपल्या झोपडीच्या कोपऱ्यात बसून विठ्ठलाचं नाव घ्यायचा. गावातल्या कोणाचेही काहीही वाईट न बघणारा तो बिचारा सखाराम आज पूर्णपणे एकटा पडला होता. त्याच्या डोळ्यात फक्त एकच आस होती, ज्याने आपल्याला निर्माण केले तो पांडुरंग तरी आपल्याला कधी भेटेल का? त्या दिवशी आकाशाच्या जणू काही अंतच झाला होता. पावसाने रौद्र रूप धारण केले होते. सखारामची ती मोडकळीस आलेली झोपडी त्या वादळापुढे तग धरू शकली नाही. छपराचे पत्रे एकामागून एक उडून गेले आणि सखाराम पूर्णपणे ओलाचिंब झाला. थंडीने त्याचे शरीर थरथरत होते, पण त्यापेक्षाही जास्त वेदना त्याच्या मनात होत होती. त्याने हातातील काठी सावरत त्या ढगांच्या गडगडाटात आकाशाकडे चेहरा केला. आज सखारामाच्या संयमाचा बांध फुटला होता. तो ओरडून म्हणाला, पांडुरंगा, लोकांच्या द्वेषाने मला मारलं असतं तर मला दुःख झालं नसतं, पण आज तू सुद्धा मला हाकलून दिला आहेस का? जर तू माझा असतास तर आज माझ्या घराचं छप्पर माझं रक्षण करत असतं. मी तुझं नामस्मरण करतो, तुलाच पाहतो, मग तू माझ्याशी इतकं क्रूर का वागतोयस? सखारामने जमिनीवर डोकं टेकलं आणि अश्रू गाळत देवाला शेवटचं आव्हान दिलं. देवा, आज या संकटाच्या वेळी जर तू आला नाहीस तर समजून जाईन मी की तू माझ्यासाठी कधी होताच नाहीस. माझं जीवन आता तूच संपव किंवा तुझं अस्तित्व मला दाखव. त्याच्या या आर्त साधेने आकाशात एक अकालनीय शांतता पसरली होती. रात्र सरली आणि पावसाचा जोर मंदावला. सखाराम थंडीने आणि भुकेने हतबल होऊन झोपडीच्या एका कोपऱ्यात निश्चित पडला होता. त्याचे डोळे मिटलेले होते, पण श्वास अजूनही सुरू होता. पहाटेची पहिली किरणं जेव्हा झोपडीच्या फाटलेल्या भिंतीतून आत शिरली तेव्हा सखारामाला आपल्या चेहऱ्यावर एक उबदार स्पर्श जाणवला. कोणीतरी अनोळखी व्यक्तीने त्याच्यावर घोंगडी टाकली होती आणि त्याच्या डोक्याजवळ शांतपणे बसले होते. सखारामाने कष्टाने डोळे उघडले. समोरचे दृश्य पाहून त्याचे हृदय धडधडू लागले. समोर एक साधारण वयाचा पण अत्यंत तेजस्वी सावळा मुलगा बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता दिसत होती. सखारामाला वाटले कदाचित तो स्वप्न पाहत असावा. त्याने हात वर करून त्या मुलाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हात थरथरत होता. त्या मुलाने स्मितहास्य करत सखारामाचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शाने सखारामाच्या अंगातील सर्व वेदना जणू काही क्षणात गायब झाल्या. तो मुलगा बोलला, काका, इतकी रात्र बाहेर काढलीत तरी उठाल की नाही? तुम्हाला खूप भूक लागली असेल ना? सखाराम त्या मुलाच्या नजरेतून आपली नजर हटवू शकत नव्हता. त्याच्याकडे उत्तर नव्हते, फक्त डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू दिसत होते. सखारामाने सावरून बसण्याचा प्रयत्न केला, पण अशक्तपणामुळे तो पुन्हा खाली बसला. त्याने त्या मुलाकडे निरखून पाहिले. हा मुलगा कोण असावा? या वादळात एवढ्या पहाटे हा इकडे कसा आला असेल? सखारामाने विचारले, बाळा, तू कोण आहेस? गावातील लोक तर माझ्या सावलीपासूनही लांब पळतात, मग तू माझ्या इतक्या जवळ कसा बसला आहेस? तुला भीती नाही वाटत का? त्या मुलाने एक अतिशय निरागस आणि गोड हास्य केले, जणू काही त्या हसण्यात सर्व विश्वाचे समाधान होते. त्याने आपल्या कापडी पिशवीतून एक बाजरीची भाकर काढली आणि सखारामाच्या समोर धरली. तो मुलगा म्हणाला, काका, मी खूप लांबून आलो आहे. प्रवासात मलाही खूप भूक लागली होती, पण इथे आल्यावर कळलं की आपण दोघेही उपाशी आहोत. आपण दोघं मिळून ही भाकरी वाटून खाऊया का? सखारामाला आश्चर्य वाटलं. त्याने आयुष्यभर एकटेपणाच अनुभवला होता, पण आज हा अनोळखी मुलगा त्याच्याशी असं वागत होता जणू तो त्याच्याच कोणातरी अत्यंत जवळचा प्रियजन आहे. सखारामाचे हात थरथरले. त्याने विचार केला, गावाने नाकारलेल्या माणसाला हा मुलगा भाकरी खायला विचारतोय. हा नक्कीच कोणीतरी सामान्य माणूस नसावा. सखारामाने संकोचत विचारले, बाळा, तू खरंच खूप वेडा आहेस. सगळ्यांना माहीत आहे की मला एक असा रोग झालाय ज्यामुळे लोक मला छळतात. जर तू माझ्यासोबत ही भाकरी खाल्लीस तर तुलाही तो रोग होईल आणि तुलाही लोक वाळीत टाकतील. तू माझ्यापासून लांब जा, नाहीतर माझ्या नशिबाचे भोग तुलाही भोगावे लागतील. सखारामाचे हे शब्द ऐकून तो मुलगा खळखळून हसला. त्याचे हसणे कोणत्याही वादळापेक्षा अधिक प्रबळ होते. तो मुलगा जवळ सरकला आणि सखारामाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, काका, जगाला फक्त बाह्य रूप दिसते. त्यांना हे समजत नाही
की माणूस आजारी पडतो तो शरीराने, पण खरा आजार तर लोकांच्या मनात आहे. ज्यांना माणुसकी कळत नाही ते लोक आजारी आहेत. मी अशा गोष्टींना घाबरत नाही. मी त्यांना बघतो जे मनाने निर्मळ आहेत, जे दुःखातही देवाचं नाव घेणं सोडत नाहीत. तू ज्याला हाक मारत होतास तो तुझ्यापासून दूर कधीच नव्हता, फक्त तू ओळखायला उशीर केलास. त्या मुलाच्या या शब्दांनी सखारामाच्या मनातला अविश्वास क्षणात विरघळून गेला. त्याला जाणीव झाली की ही वाणी साधी असूच शकत नाही. हे शब्द थेट काळजात उतरत होते. सखारामाच्या अंगावर शहारे आले आणि त्याला क्षणभर वाटले की समोरचा मुलगा नसून साक्षात चैतन्य आहे. सखारामाला आता शंका उरली नव्हती. ज्याला त्याने रात्रभर आरडाओरडा करून अश्रू गाळून बोलावले होते, तोच पांडुरंग आज त्याच्या झोपडीच्या मातीत, त्याच्या तुटलेल्या छताखाली त्याच्यासोबत बसून भाकरी खाण्याचा हट्ट करत होता. सखारामाचे हात लटलट कापू लागले. त्याने त्या मुलाच्या पायांकडे पाहिले. ते पाय मातीने माखलेले होते, पण त्या पायांमध्ये एक अशी ओढ होती जी मानवी कल्पनेच्या पलीकडची होती. सखाराम ढसाढसा रडू लागला. तो म्हणाला, देवा, मला कोणीही जवळ केलं नाही. माझ्या अंगाच्या वासाने माणसं दूर पळायची, आणि तू माझ्या झोपडीत येऊन माझ्यासोबत बसला आहेस. मी कोणत्या जन्माची पुण्याई केली आहे की ज्याला जगाने हाकलून दिलं त्याला भेटायला स्वतः विठ्ठल चालत आला आहे. सखारामाने त्या मुलाचे पाय घट्ट पकडले. पांडुरंगाने आपले कोमल हात सखारामाच्या डोक्यावर ठेवले. त्या स्पर्शाने सखारामाचा देह जणू हलका झाला. आजपर्यंतच्या सर्व वेदना, सर्व अपमान आणि सर्व एकटेपणा त्या एका क्षणात विसरून गेला. सखारामाला आता जगण्याची एक नवी उमेद मिळाली होती, कारण ज्याच्याकडे स्वतः देव चालत आला त्याच्याकडे दुसरं काय मागायचं उरलं होतं. सखाराम आणि त्या सावळ्या मुलाची ही भेट इतकी तेजस्वी होती की त्या झोपडीतून निघणारा प्रकाश पाहून आजूबाजूच्या काही ग्रामस्थांना संशय आला. सखारामाच्या झोपडीत हा इतका लख्ख प्रकाश कुठून आला, असं म्हणत गावकरी काठ्या घेऊन तिथे पोहोचले. त्यांचा हेतू सखारामला तिथूनही हाकलून लावण्याचा होता. पण जसे ते झोपडीच्या दारात पोहोचले तेव्हा त्यांना दिसलेले दृश्य पाहून त्यांचे पाय जमिनीलाच खिळले. आतमध्ये सखाराम त्या सावळ्या मुलाच्या चरणी नतमस्तक होऊन रडत होता आणि तो मुलगा त्याच्या पाठीवरून हात फिरवत होता. त्या मुलाच्या अस्तित्वातून एक विलक्षण शांतता आणि सुगंध दरवळत होता, जो संपूर्ण परिसरात पसरला होता. गावकरी थरथरू लागले. त्यांना जाणवले की हा कोणताही सामान्य माणूस नाही. त्या मुलाने हळूच मागे वळून गावकऱ्यांकडे पाहिले. त्या नजरेत राग नव्हता, तर एक अथांग उपहास होता. ज्यांनी मानवाचा अपमान केला त्यांना देव आता दर्शनाने जागं करत होता. गावकऱ्यांच्या हातातल्या काठ्या गळून पडल्या. ज्या सखारामाला त्यांनी वेडा आणि रोगट म्हणून झिडकारले होते, त्याच्या दारात खुद्द पांडुरंग उभे आहेत हे पाहून गावकरी स्तब्ध झाले. त्यांना आपल्या पापांची जाणीव झाली आणि एकामागून एक गावकरी गुडघ्यावर बसून सखारामाच्या पायाशी नतमस्तक होऊ लागले. गावातील लोक जसे काही घडले हे पाहण्यासाठी झोपडीकडे धावत आले, तसे तो सावळा मुलगा मंद हसला. त्याच्या त्या स्मितहास्यात संपूर्ण विश्वाची माया सामावलेली होती. पाहता पाहता त्या लहान मुलाचे रूप एक दिव्य तेजात विलीन होऊ लागले. झोपडीत असा काही प्रकाश पसरला की गावकऱ्यांना आपले डोळे मिटून घ्यावे लागले. काही क्षणानंतर जेव्हा प्रकाश मंदावला तेव्हा तिथे तो मुलगा नव्हता, पण तिथे उरला होता तो एक दिव्य सुगंध आणि सखारामाच्या चेहऱ्यावरचा अद्भुत आनंद. सखारामाच्या अंगावर तो रोगट आजार आता कायमचा नाहीसा झाला होता. जणू काही विठ्ठलाच्या स्पर्शाने त्याच्या जीवनातील सर्व कष्टच भस्म झाले होते. गावातील लोक त्याला दगड मारत असत. तेच लोक आज त्याच्या झोपडीच्या दारात नतमस्तक होऊन अश्रू ढाळत होते. प्रत्येक गावकऱ्याला आपल्या पापाचा पश्चाताप होत होता. त्यांनी सखारामाचे पाय धरले आणि एकच गजर केला, आम्हाला क्षमा कर सखाराम, आम्हाला देव ओळखायला खूप उशीर झाला. सखारामाने सर्वांना प्रेमाने उठवले. तो म्हणाला, मित्रांनो, याचं दुःख मला कधीच नव्हतं की तुम्ही मला झिडकारलत. तेव्हाच तर मला विठ्ठलाची ओढ लागली. जर मला सुखात जगता आलं असतं तर कदाचित मी देवाला कधीच हाक मारली नसती. माझं दुःखच मला देवापर्यंत घेऊन गेलं. त्या दिवसापासून सखारामाच्या त्या झोपडीचं रूपांतर एक पवित्र तीर्थक्षेत्रात झालं. ती झोपडी आता मोडकळीच नव्हती, तर ती भक्तीची एक जिवंत वस्तू बनली होती. ज्या सखारामाला सगळ्यांनी हाकलून दिलं होतं तो आता गावची शान बनला. विठ्ठलाने हे सिद्ध केलं होतं की भक्त हा कधीच एकटा नसतो. जगाच्या नजरेत जो निकामी किंवा वेडा ठरतो त्यालाच देव आपलं मानतो. त्या दिवसापासून गावातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखात एकच नाम होते, विठ्ठल. आजही जेव्हा कोणी त्या गावाकडे जाते तेव्हा त्यांना तिथे विठ्ठलाच्या भेटीची साक्ष देणारी एक वेगळी शांतता अनुभवता येते. ही कथा संपली असली तरी सखारामाची भक्ती अजूनही आपल्याला सांगते, ज्याला जग नाकारतं त्याला साक्षात पांडुरंग स्वीकारतो. कारण देव दगडात नसून भक्ताच्या निस्वार्थ भावनेत वास करतो.
सखारामने सर्वांना प्रेमाने उठवले. तो म्हणाला, मित्रांनो, दुःख मला कधीच नव्हतं की तुम्ही मला झिडकारलं. तेव्हाच तर मला विठ्ठलाची ओढ लागली. जर मला सुखात जगता आलं असतं तर कदाचित देवाला कधीच मी हाक मारली नसती. माझं दुःखच मला देवापर्यंत घेऊन गेलं. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला एकच बोध मिळतो. माणसाच्या बाह्य रूपावरून किंवा त्याच्या परिस्थितीवरून कधीही त्याला कमी लेखू नका. देव हा मोठ्या इमारतीत किंवा सोन्याच्या मूर्तीत नाही, तर तो माणसाच्या निस्वार्थ प्रेमात आणि शुद्ध भक्तीत वास करतो. जग त्याला नाकारतं, त्याला साक्षात परमेश्वर स्वीकारतं. संकटात खचून न जाता ज्याचा विश्वास देवावर ठाम असतो त्याच्या दारात देव कधी ना कधी नक्कीच येतो. सखाराम आणि विठ्ठलाची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये जय विठ्ठल लिहायला विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून ही भक्तीची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. अशाच नवनवीन प्रेरणादायी आणि आध्यात्मिक कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन भक्तिपूर्ण कथेसह. तोपर्यंत आपल्या चॅनलवरील बाकी कथाही पाहत रहा. धन्यवाद.